नमस्कार. चवीचा अचूक स्वाद म्हणजे लीना स्वाद तुमचं स्वागत आहे. आपण जेवतो. जेवणाच्या ताटात सगळं काय असतं. वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर. चटणी कोशिंबिरीने ताटाला खूप शोभा येते. मग आज आपण कोशिंबिरीचाच एक प्रकार बघणार आहोत. कोशिंबिरी तर पुष्कळ प्रकारचे आहेत. आज आपण बिटाची कोशिंबीर बघणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. बीट हे शरीराला खूप चांगलं असतं. त्याच्याने आपलं हिमोग्लोबिन वाढतं. त्याच्यामुळे आपण आता आणि कोशिंबीर खाणे हे खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे आता आपण काय काय साहित्य लागते बीटाच्या कोशिंबिरीला ते बघूया. बीट घेतलंय, कढीपत्ता, हिरवी मिरची, दही, मीठ, साखर, जिरं, मोहरी, हिंग, कोथिंबीर, तेल हे एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. आता आपण पहिल्यांदा हे बीट आहे याचं साल काढून याला किसून घेऊया. आता आपण पहिल्यांदा बीटाचं मागच्या पुढच्या बाजू काढून घेऊया. आता त्याचं साल काढूया. साल काढून मग आपण त्याला किसायचंय. अशा प्रकारे आपण बिटाचं साल काढून घेतले. आता त्याला किसून घेऊया. किसणीमध्ये पण प्रकार असतात. काही जणांच्या याचं हे असतं किसणं, ते जरा जाडसर पण असतं. आपल्याला जसं आवडेल तशा किसणीने आपण किसून घ्यायचं. जाड बारीक, याच्यापेक्षा पण बारीक असते, याच्यापेक्षा पण मोठी असते. आता आपण ते वाडग्यात काढून घेऊ. आपलं बीट किसून झालंय. आता आपण ते वाडग्यात काढून घेऊ. आता आपण याच्यात साखर घालून घेऊया. मीठ पण टाकून घेऊया. दही पण टाकून घ्यायचं. आता आपण छान त्याला कालवून घेऊया, मिक्स करून घेऊ. बीट लाल दिसतं म्हणून काही जण खात नाही, पण ते चुकीचं आहे. बीट हे खायला पाहिजे. बीटाचे पराठे पण करतात. काही कशाही पद्धतीने हे आपण मुलांना बीट खाऊ घातलं पाहिजे. आता आपण ह्या कोशिंबिरीला फोडणी घालायची. तर आपण आता गॅस पेटवून या पातेल्यामध्ये तेल टाकू. गॅस बारीक करायचा. फोडणीला लागतं तेवढंच तेल घालायचं. आपलं तेल तापतंय तोपर्यंत आपण मिरच्या फोडणीच्या कापून घेऊया. आणि कोथिंबीर पण कापून घे. तेल तापले. आता आपण जिरं मोहरी टाकूया. त्याच्यात कढीपत्ता घालूया, मिरची घालूया, हिंग टाकायचा. आता गॅस बंद करून द्यायचा.
या तापामध्ये तेलाच्या मिरच्या होतात. आणि आता हा मस्त फोडणी, आता मस्त ही फोडणी या कोशिंबीरवरती ओतायची. मस्त चूर असा आवाज आला पाहिजे. आता याच्यात मस्त कोथिंबीर घालूया आपण आणि सगळं छान कालून घेऊया. मस्त कढीपत्त्याचा, कोथिंबिरीचा छान वास, फोडणीचा खमंग वास. आपली ही दही घालून बिटाची कोशिंबीर आता झाली आहे तयार. अशी कोशिंबीर तुम्ही करता का? तुम्ही बिटाची कोशिंबीर कशा पद्धतीने करतात हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी केलेली कोशिंबीर तुम्हाला आवडली का हे पण मला सांगा. माझी ही कोशिंबीर तुम्हाला केलेली आवडली का ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही करता का हे पण मला सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने करतात ते पण सांगा. मी आता तुम्हाला बिटाच्या कोशिंबीरचा दुसरा प्रकार दाखवणार आहे. आता त्यासाठी काय काय लागतं ते पण आपण बघू. आता आपण बिटाच्या कोशिंबीरचा दुसरा प्रकार बघणार आहोत. त्याच्यात आपल्याला आता दही नाही घालायचंय, त्यात आपल्याला लिंबू पिळायचंय. आपल्याला बीट लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे, मीठ, साखर, कढीपत्ता, हिरवी मिरची, लिंबू, तेल, हिंग, जिरं, मोहरी हे आपल्याला साहित्य लागणार आहे. आता आपण बीट किसून घ्यायचं. साल काढून घेऊया, मागचं पुढचं देठ काढून घेऊ. आता याचं साल काढूया आणि मग किसायला घेऊ. किसून झाले. आता आपण ते वाडग्यात घेऊया. आता आपण याच्यात साखर घालूया. मीठ घालूया. आता आपण भांड तापायला ठेवू. फोडणी घालायची. आता याच्यावरती आपण भांड तापायला ठेवू. बारीक गॅस करूया. फोडणीला लागेल तेवढं तेल घालूया. आपलं तेल तापते तेवढ्या वेळात आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर कापून घेऊ. आता आपण याच्यात लिंबू पिळायचं आहे, ते लिंबू पण कापून घेऊ. त्या लिंबातल्या आपण बिया काढून घेऊया. आपण आता त्याच्यावरती लिंबू पिळून घेऊ. पण लिंबातल्या बिया काढल्या तरी बिया राहिल्या होत्या, त्या पिळताना पडल्या याच्यात. आता आपण त्या काढून घेऊया. तेल तापले. आपण त्याच्यात जिरं, मोहरी टाकूया, हिरवी मिरची टाकूया, कढीपत्ता टाकू. गॅस बंद करून देऊ. तेल चांगलंच तापलंय. कढीपत्ता टाकू. आता हिंग टाकूया. आणि मस्तपैकी आता आपण जे कालवलंय सगळं बिटाचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकूया. मस्तपैकी खमंग वास आला. आता त्याच्यात मस्तपैकी कोथिंबीर पण टाकायची आणि कालवून घ्यायचं. तुम्हाला कसं आंबट पाहिजे तसं तुम्ही लिंबू पिळू शकता. कोशिंबिरीचा हा दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवला. याच्यात आपण
लिंबू पिळलं होतं आणि त्याच्यात दही घातलं होतं. हा फरक आहे याच्यात, बाकी सगळं सारखंच होतं. तुम्ही करता का अशी कोशिंबीर? मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशी करतात ते पण सांगा. तुम्हाला कोशिंबीर खायला आवडते का? आवडत नसेल तर आवर्जून खा. कुठल्याही याची खा, काकडीची खा, टोमॅटोची खा, बीटाची खा, गाजराची खा, पण कोशिंबीर ही खाल्ली पाहिजे. आणि बीटाची सुद्धा खाल्ली पाहिजे. लाल रंग दिसतो म्हणून खायचं नाही, असं करायचं नाही. छान, ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तुम्ही कशा पद्धतीने कोशिंबीर करतात बीटाची हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये अजून वेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी बघणार आहोत, टोमॅटोची, काकडीची. आता तुम्ही पुढची माझी रेसिपी आवर्जून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.